ठीक लाइव मेरे बैठ आपका कैमरा घूम रहा है। बैनर बिना दिखना चाहिए। तुम लोग ले लेना। बोर्ड येते पीछे जाए आज या ठिकाणी आम्ही सर्व जनता या ठिकाणी आम्ही आंदोलन लक्षवेधी आंदोलन करत आहोत। 2000 साली तानसा पाईपलाईन अंतर्गत झोपडपट्टी निष्कासन करून आम्हाला चेंबूर विडेओका नातीती या ठिकाणी देण्यात आलेले आहेत घरं, परंतु त्या घरांची अवस्था खूपच खराब आहे आणि त्या ठिकाणी राहू शकत नाही। प्रदूषण असल्यामुळं प्रत्येक माणसाला डेंग्यू मलेरिया आजार होतो आणि त्या ठिकाणी माणसं राहण्याची जागा नाही आहे। म्हणून शासन प्रशासन यांना आमची विनंती आहे, या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत की आम्हाला चांगल्या ठिकाणी शिफ्टिंग करून देण्यात यावे। ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल किंवा HDL कुर्ला म्हणा, पापाडा म्हणा, कांजूरमर म्हणा, अशा ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी शासन प्रशासन यांनी आमच्या लक्षवेधी आंदोलनाकडे लक्ष चालू चालू में पूरा बोलो 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 ओ पुढे ना दिसले पाहिजे पुढे बोला ना, तुम्हाला घर द्या म्हणून हक्कच आमच्या 20 नंबर बिल्डिंग मधून बोलते। तर त्या बिल्डिंग मध्ये मी नाविलाजाने 3 वर्ष राहिली। त्या बिल्डिंग मध्ये गाया येतात, कचरा सांडून जातात, कुत्रे हागून जातात, आमच्यावर कोणी लक्ष देत नाही, झाडूवाल्याला सांगितलं नाही। परत आम्ही शिंदे साहेबाच्या ऑफिसला गेलो, त्यांना पण जायला आमची काहीतरी सुविधा करा, त्यांनी पण नाही केली। आम्हाला भाजी मार्केट जवळ नाही, भाजीला जायचं म्हणलं तर आमच्या गुडघ्या एवढ्या पाण्यातून आम्हाला जावं लागतं विष्णुनगरला भाजीला। आणि तिथले लोक झोपडपट्टीचे लोक आमच्या बिल्डिंग मध्ये आणून थैली भरून कचरा फेकून देतात। बोलायला गेलं तर आम्ही 40 वर्षापासून राहतो, तू आज आली काल आली असं बोलून आम्हाला दाबवतात। तिथं आमच्या बिल्डिंगच्या पुढे त्या लोकांच्या पार्किंगला गाड्या लागलेल्या, आम्हाला बिल्डिंग मध्ये जायला पण रस्ता देत नाही ते लोक। त्यांची दादागिरी चालते का तर आम्ही पोवायचे ना, बेवडे पिऊन आमच्या बिल्डिंग मध्ये घुसणार, आमच्यावर दादागिरी करणार, येणार घरात बिल्डिंग मध्ये आम्हाला जेवायला द्या नाही तर आम्ही भांडणं करू। मग आम्ही गरीब लोक दुसऱ्या एरियाचे आम्हाला दबून राहावं लागतं ना त्यांच्यापाशी, का तर बाबा ह्यांचा एरिया आम्हाला हानमार केली तर आम्ही कुठं जायचं? मंत्री साहेबाला नाही सांगायचं तर आम्ही आमचे बोलणं सांगायचं कोण? आमची तकलीफ कोणाला सांगायचं? मंत्री साहेबांनी आमच्यावर एवढा उपकार करावा ना, आम्हाला तिथून चांगल्या जागेत कुठेतरी शिफ्टिंग करावं। आम्ही खूप त्रास काढला, मी स्वतः 3 वर्ष तिथं राहिलेली, मला माहिती आहे मी किती त्रास काढला। अंधाऱ्या रात्री मी 6 महिने रात्रभर लाईट नव्हती, आम्ही मच्छर मध्ये राहिलो तिथं। कारण आमची मजबुरी होती, आम्हाला काही रूम शिफ्टिंग करताना सांगितलं नाही, कशी बिल्डिंग तुमची चॉईस करा तुम्हाला भेटली। आम्हाला डायरेक्ट रूम नंबर हातात दिले, आम्हाला घात झाला आणि आम्हाला त्या बिल्डिंगला पाठवलं। आम्ही 4 वर्षे तकलीफ मध्ये होतो म्हणून आम्ही गेलो त्या बिल्डिंगला, बघितली तर एकदम खंडर असलेली बिल्डिंग मध्ये आम्हाला नेऊन टाकलं। का तिथं मेलेले मुर्दे राहायचे त्या बिल्डिंग मध्ये आम्हाला नेऊन टाकलं, कारण लॉकडाऊन मध्ये तिथे ते बिल्डिंगी करोनासाठी हॉस्पिटलसाठी त्या बिल्डिंगी होत्या, त्यामध्ये आम्हाला लोकांना टाकलं त्या लोकांना। आम्ही कशी तरी 3 वर्ष काढले, आज विलाज नाही आम्ही घर सोडून पोवायला येऊन राहिले। 10,000 रुपये भाडे भरतो का आम्हाला तिथं काही सुविधा असली तर राहून फायदा काय? आता बी आम्हाला प्यायला पण नाहीये, टँकर येणार, पुढं कधी आलं तर नळ पाणी तर त्याच्यात दुसरी माती खाली येणार टाकीतली, पोलीस ती टाकी साफ करत नाही, काय नाही। बोलायला जावं तर आम्हाला ताटी देतात, वरून त्यांची दादागिरी चालती चेंबूरच्या लोकांची। त्या जय जय आज आम्ही
चेंबूर गडकरी येथून हा मोर्चा आंदोलन केलेलं आहे. तर आम्हाला गडकरी आणि चेंबूरवरून आम्हाला स्थलांतर पाहिजे आहे. कारण आज 2-2.5 वर्ष झालं आम्हाला तिकडे घरं दिली आहेत, पण ते घरं देताना शासनाने म्हणजे आम्हाला नेऊन काय म्हणतात ना, गरिबाला नेऊन टाकलेलं आहे. फक्त तिथे काही सुख सुविधा नव्हत्या, लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. शासनाने म्हणजे आमची खरं तर फसवणूक केलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही तिथे राहत असताना तिथे म्हणजे तिकडचं वातावरण जे आहे ते प्रदूषित आहे. कारण तिथे बरेच लोक आजारी पडलेत, कोणाला दमा तर कोणाला काही कावीळ वगैरे असे अनेक आजार लोकांना होत आहेत. तर शासनाला आणि PMC यांना असं निवेदन आहे आणि म्हणजे त्यांना हात जोडून विनंती आहे की म्हणजे आमच्या गरिबांवरती लक्ष ठेवावं आणि लवकरात लवकर आमचं चेंबूर गडकरीवरून एक आम्हाला स्थलांतर करावं. तेही म्हणजे निदान आमचं जे 3 किलोमीटर आम्ही जिथे राहत होतो त्या 3 किलोमीटरच्या आत आमचं स्थलांतर करावं. कारण आमची आमचा नोकरी धंदा आमचा पवईला आहे. तर आम्ही गडकरीवरून जवळजवळ आम्हाला 5-6 बसेस करून आम्हाला पवईला कामाला यावं लागतं. तर त्यांना असंच त्यांना नम्र विनंती आम्हा सर्वांकडून की आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आमचं लवकरात लवकर स्थलांतर करावं. तुम्हीच बोल. बोला की कोणी बोला. कामाला येईपर्यंत आम्हाला उशीर व्हायला लागली. आम्हाला कामं पण जायचे. आम्हाला छोटी काम आहेत. आमची काय गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले कोण नाही आमच्या इथे. आम्ही एकले दोघं एक माणूस असतो एका घरात किंवा दोघं असतात. आमची गव्हर्नमेंट सर्व्हिसवाली माणसं नाही. आम्ही आणतो तवा खातोय. आम्हाला एवढंच कृपा करायची तुमच्यावर नम्र. आम्हाला इथं कुठं छोटं मोठं पण आम्हाला जवळ असतात पाहिजे. आम्हाला एकदम नेऊन जंगलामध्ये तुम्ही फेकून दिलेला आहे. पावसामध्ये सगळे साप वगैरे त्याच्यामध्ये आणि ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हाला उशीर होतो आणि आमचे मॅडम लोक पण आम्हाला कामावर ओरडतात. एवढा उशीर झालं, तुम्ही याला कामाला कोण ठेवणार, मग तुम्ही येऊ नका म्हणतात. मग आम्ही खायचं काय, राहायचं काय. तिथून आम्हाला येईपर्यंत ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही थकून जातो. जायला पण आम्हाला 2-3 तास लागते, यायला पण 2-3 तास लागते. आम्ही राहायचं काय, आमच्या लेकरं बाळांचं सुविधा काय. तिथे शाळा जवळ नाही, पाणी भरल्यावर सगळे साप वगैरे घरामध्ये घुसतात, सगळे कचऱ्याने सगळे आजारी पडतात लोक. टीव्ही बीवी, डेंग्यू, मलेरिया सगळं काय आजार पसरलेले आहे तिथं. पाल पडलेले पाणी पिल्यावर अजून माणसं आजारी पडल्यावर मग काय व्हायचं. साहेब तुम्हाला नम्र विनंती करते, आम्हाला लवकरात लवकर शिफ्टिंग द्यायला पाहिजे. जय हिंद. मुख्यमंत्र्यांना मी एक विनंती हात जोडून करते की एक वेळ तुम्ही इथे या आणि आमची परिस्थिती बघून जावा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय इथली परिस्थिती खूपच बेकार आहे. मजबुरी म्हणून आम्ही 3 वर्ष झाले इथे राहतो, पण खरा त्रास आम्हाला इथे किती होतो ते कुणालाच माहीत नाही. आमचे कागदपत्र असून सुद्धा लोकांनी पैसे भरून मुलांच्यासाठी रुमा घेतलं. कट करा. ठीक आहे.